मी गजानन चोपडे. मी सीमा चोपडे. आम्ही सादर करतो आहोत रत्नाकर मतकरी यांची कथा. कथेचं नाव आहे पण नंतर मात्र. लवकर ये, अगं लवकर ये. निवांत वाचत बसलेल्या सरितेच्या कानावर हाका आला आणि ती खडबडून उठली. सारे घर अगदी शांत होते. सौरभ सांताक्रूजला राहायला गेल्यापासून त्याची, त्याच्या बायकोची आणि मुख्य म्हणजे चिमुकल्या शैलची सगळी वर्दळ थांबली होती. म्हणा त्यालाही आता वर्ष उलटून गेले होते आणि या शांततेची सवय झाली होती. अधूनमधून ती तिघे यायची. शैल मग घरभर आरडाओरडा करीत धावायचा, उड्या मारायचा. मग असे निवांतपणे पुस्तक वाचणे कुठले? आजी नाही तर आजोबा बेडवर पसरले आहेत हे लक्षात यायची खोटी. शैल धावत येऊन पोटावर बसायचा आणि हक्काने गोष्ट वसूल करू लागायचा. सोनिया, हा बघ मला वाचू देत नाहीये अशी त्याची तक्रार करावी तर तुम्हीच त्याला गोष्टी सांगून लाडावून ठेवलात ना अशी प्रतितक्रार यायची. हे इतके नित्याचे झाले होते की मम्मीने काही म्हणायच्या आधीच शैल तुम्हीच त्याला लाडवून ठेवलंय म्हणून दाखवायचा आणि सरिता हसत सुटायची. हातातले पुस्तक मुकाट्याने डोक्याजवळच्या छोट्या टेबलवर टाकून त्याला गोष्ट सांगू लागायची. बेडरूम मध्ये वाचत पडली असताना येणारे हे असले प्रेमाचे व्यत्यय सरिताला मनापासून आवडत. नाहीतरी कॉलेजमधून रिटायर झाल्यानंतर आता असे गंभीरपणे काही वाचण्याची जरुरी कुठे होती. त्यामुळे शैलीसाठी केव्हाही पुस्तक बाजूला टाकायची तिची तयारी असे. मात्र एरवी हातात काम नसले की गप्पा मारणे किंवा टी व्ही पाहणे यापेक्षा पुस्तक वाचणेच तिला केव्हाही अधिक आवडायचे. घरात ती आणि सागर दोघेच असले तरी रिकामे रिकामे वाटत नसे. अधूनमधून शैलची आठवण यायची, पण शांतता हवी हवीशीच वाटायची. सागर देखील एकटाच आपल्या खोलीत बसून कॉम्प्युटरवर काम करीत बसायचा. चीफ इंजिनियर म्हणून रिचर्डसन अँड क्रुडा सोडल्यानंतरही अजून तो त्यांचे रिपोर्ट्स फायनलाइज होण्याआधी सल्लागार म्हणून नजरेखालून घालायचा. त्यातल्या त्रुटी कळवायचा. आपले इंजिनिअरिंगचे ज्ञान वापरले जाईल अशी इतरही कामे काढून स्वतःला व्यग्र ठेवायचा. त्यामुळे त्यालाही शांततेची गरज असायची. नुसत्या शांततेची नाही, इयरफोन लावून संगीताच्या साथीने ती शांतता अनुभवण्याची. आजही सागर त्याच्या खोलीत संगीत ऐकत काम करीत बसला होता. सरिता कादंबरीत मन स्थिर करण्याचा प्रयत्न करीत होती. कादंबरी एका गाजलेल्या आधुनिक लेखकाची होती. जाता जाता वाचण्यासारखी नव्हती. वरवरच्या असंबद्धतील सूक्ष्म सुसंगती शोधत ती वाचणे थोडे कष्टाचेच काम होते. पण माझी प्राध्यापिका म्हणून ते करणे भागच होते. वाचताना चित्त एकाग्र करण्याच्या प्रयत्नात तिच्या डोळ्यावर थोडी झापड आल्यासारखी झाली आणि एवढ्यात लवकर ये, अगं लवकर ये अशा हाकेने तिची झापड एकदम उडाली. आले म्हणत तिने कादंबरीत हस्तिदंती बुकमार्क सरकवला आणि ती टेबलवर ठेवून ती उठली. सागरच्या खोलीत आली. तो इकडे तिकडे न पाहता शांतपणे आपले काम करीत बसला होता. तिने विचारले, काय हवंय? तिच्या चाहुरीने त्याने मागे वळून पाहिले. मग इयरफोन सरकून विचारले, काय म्हणालीस? कशासाठी बोलवलंस? मी तुला बोलवलं? छे, अरे असं काय करतोस? मी आत्ता तुझी हाक ऐकली, लवकर ये अशी. भास झाला असेल तुला. वाचता वाचता झोप लागली असेल. असेल, ती गोंधळून म्हणाली. परत जाऊ लागली. मग वळली. चहा हवाय का तुला? चालेल, सागर म्हणाला आणि इयरफोन पुन्हा जागेवर सरकून काम करू लागला. सरिता किचनमध्ये आली. सागरचे हे तिला फार आवडायचे. चहा घ्यायला तो नेहमीच तयार असायचा. पण ती आपल्या कामात असली किंवा विश्रांती घेत असली तर तो आपणहून कधीच चहा मागत नसे. कधी त्रासत नसे, करवादत नसे. मजेत असायचा नेहमी आणि जमेल तेवढे दुसऱ्याला सांभाळून घ्यायचं. त्याची कुणाकडून फार कशाची अपेक्षा नसायची. आपले काम आणि संगीत ऐकणे या दोन गोष्टी तो जीव ओतून करायचा. पण तिच्यावर, मुलांवर आणि एकंदर संसारावर त्याचे तितकेच प्रेम होते हे सरिताला माहीत होते. मी कामात आहे, गडबड करू नकोस असे त्याने कधीही शैलला सांगितलेले तिने ऐकले नव्हते. सारा संसार झाल्यानंतर अशा उतरत्या उन्हाच्या प्रहरी असं लाखातला एक माणूस आपल्या सोबतीला आहे या विचाराने सरिता नेहमी उत्साहित व्हायची.
सरिताने चहा केला, पोटा स्वच्छ केला. कुठलेही काम पुरे केल्याबरोबर त्यासाठी लागणाऱ्या वस्तू तत्काळ जागेवर ठेवण्याची तिला इतकी घाई व्हायची की कधी कधी त्या वस्तू वापरण्याआधीच परत जागेवर जात. आताही तिने साखरेच्या छोट्या पोर्सिलिनच्या भांड्यात साखर ओतण्याआधीच साखरेचा डबा फडताळ्यातल्या त्याच्या जागेवर ठेवून दिला. मग स्वतःशीच हसत तिने तो परत बाहेर काढला. दोघेच असली तरी टी पॉट, मिल्क पॉट, शुगर पॉट, कोस्टर्स यांनी चहाचा ट्रे व्यवस्थित सजवायचा आणि दोघांनी सागर संगीत चहा प्यायचा अशी त्यांची सवय होती. सागर तर जपानला 3 वर्षे होता. तेव्हापासून चहा पिण्याला एक कर्मकांडच समजायचं. चहाचा ट्रे उचलून सरिताने स्वच्छ केलेल्या ओट्याकडे एक वार अभिमानाने पाहिले आणि ती किचनच्या बाहेर पडणार इतक्यात लवकर ये ना, लवकर ये, मी एकटाच आहे. अतिशय कळवळून घातलेली ती साथ तिच्या कानावर पडली आणि ती जागच्या जागी थबकली. मग ट्रे सांभाळत ती तशीच सागरच्या खोलीत आली. तिथल्या टिपाईवर ट्रे ठेवून तशीच बसून राहिली. सागरने इयरफोन काढून ठेवला, रेकॉर्डर बंद केला आणि कॉम्प्युटर स्क्रीन सेव्हर लावून तो टीपॉयवर शोभिवंत खुर्चीवर येऊन बसला. बसल्या बसल्या त्याने एक सिगारेट शिलगवली. हे काय, अजून सर्व केला नाहीस चहा? त्याने किंचित आश्चर्याने विचारले. मी करू का? नको, तिने एकदम भानावर आल्याप्रमाणे म्हटले. मी करते. काय झालं, तुला बरं वाटत नाहीये का? वाटतंय ना. ती चहा कपात होतं म्हणाली. सागर, तू माझी थट्टा करत नाही आहेस ना? म्हणजे? नाही आहेस करत, मला माहिती आहे. यू आर नॉट दॅट टाईप. तू असा पोरकटपणा करणार नाही आहेस. पण आता मला परत एकदा तुझी आग ऐकू आली, अगदी स्पष्ट. पण मी कशाला हाक मारीन तुला? तू चहा घेऊन येतच होतीस ना? हो, पण आवाज तुझाच होता. मात्र अतिशय आर्जव होतं त्यात आणि लांबून कुठून तरी हाक मारावी तसा. म्हणजे घरातल्या घरात कोणी अशी हाक मारणार नाही असं. आय गेट इट. पण कसाही झाला तरी भासच तो. भास ते झालंच. पण आता काही माझ्या डोळ्यावर झापड येत नव्हती. मी चक्क चहा घेऊन येत होते आणि हाक अगदी स्पष्ट ऐकली मी. मग काहीतरी आठवून ती म्हणाली, हो, आणि यावेळेस आणखी काही शब्द. मी एकटाच आहे असे. मग नक्कीच ते शब्द माझे नाही, सागर हसून म्हणाला. मी कुठे एकटा आहे? चांगली समोर आहेस की तू माझ्या. बर, आता समोरचा चहा पिणार आहेस की रीतसर कोल्ड टी करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहेस? तिने चहा घेतला. विचारात असल्याप्रमाणेच ट्रे भरला. ती विसरत असलेले पोस्टर्स त्याने ट्रेमध्ये ठेवले. ट्रे उचलून ती जाऊ लागली. सरिता, त्याच्या गंभीर आवाजाने ती थांबली. आय थिंक यू आर टायर्ड. विश्रांतीची गरज आहे तुला. छट, असं काय काम करते रे मी? विश्रांतीच विश्रांती घेते. उलट तूच रिटायर झाल्यानंतरही रात्रंदिवस काम करीत असतोस. तरी देखील शरीराची गरज असल्याशिवाय हे असे भासभीस होणं. उद्याच जाऊ आपण डॉक्टरांकडे. तू म्हणतोस तर जाऊ. ट्रे उचलून निघत सरिता म्हणाली. पण मला काही होत नाहीये आणि हा भास देखील. काहीतरी कारण असलं पाहिजे त्याच्या मागे. माझ्या तब्येतीखेरीज वेगळं काहीतरी. ती खोली बाहेर पडली आणि पावसाला सुरुवात झाली. सकाळी खूप पाऊस पडला होता, पण दुपारी चांगलेच उघडले होते. आज परत पाऊस येणारच नाही असे वाटत होते. पण आता चांगली जोराची झड आली आणि ती काही केल्या थांबेना. सगळीकडे पाणीच पाणी होऊन गेले. सरिताच्या मनाची अस्वस्थता अधिकच वाढली. संध्याकाळ झाली तरी पाऊस पडतच होता. सरितेच्या हातातली कादंबरी वाचून पुरी झाली नव्हती. पण लक्ष न लागल्यामुळे असेल कदाचित, ती तिला अजिबात समजली नव्हती. कादंबरीचा तरुण नायक अचानक मरून का गेला आणि नंतर इतर पात्रे एकदम महत्वाची कशी झाली आणि कोणाचेही कुठलेही प्रश्न तडीला न लागता कादंबरी एकदम संपली कशी हे तिला कळले नव्हते. पण कादंबरी ज्या अर्थी एका महत्वाच्या आधुनिक कादंबरीकाराची आहे,
त्या अर्थी आपण ती नीट समजेपर्यंत पुन्हा पुन्हा नेटाने वाचली पाहिजे असे तिच्या अभ्यासू मनाने ठरवले. पावसाला काही उतार नव्हता. मघाशी झालेल्या भासांमुळे की कादंबरी कंटाळवाणी वाटल्यामुळे कोण जाणे, पण सरितेला उदास वाटत राहिले. उदासी कमी व्हावी म्हणून तिने वरांड्यातला दिवा, हॉलमधली दोन्ही शँडेलियर्स आणि बेडरूममधला छोटा दिवा असे सगळेच एकदम लावून टाकले. ती बेडरूममधून बाहेर पडत असतानाच सागर तिथे आला. जरा पडतो अर्धा तास, तो म्हणाला. दमला असेल, सकाळपासून काम करतोस, आता विश्रांती घे. विश्रांती? आज रात्री सुद्धा लवकर झोपता येणार नाही. सकाळी माझा एनालिसिस न्यायला कंपनीचा माणूस यायचा. त्याला म्हणा उद्याच्या ऐवजी परवा येईल. पण कशाला? रात्री 12पर्यंत पुरं होईल माझं. आणि तुझ्या विश्रांतीचं काय? मला काय झालंय? अर्ध्या तासानं मी फ्रेश होईन बघ. मला सांगत असतोच विश्रांती घ्यायला, डॉक्टरकडे जायला. मग तुझं काय? पण तिने पाहिलं तर तो बोलता बोलता झोपी गेला होता. आज चांगलीच दमलेली दिसतेस वाली. उठल्याबरोबर त्याला त्याचा आवडता आलं घातलेला चहा करून द्यायला पाहिजे. नाहीतरी अशा पावसाळी हवेत 2-3 वेळा चहा प्यायलाच हवा. तिने बेडरूमचा दिवा डिमर फिरून मंद करून टाकला आणि ती बाहेर आली. अजून तू येत नाहीयेस? अगदी ये ना, मला एकट्याला तुझी मदत. सरिता पायातील शक्ती गेल्याप्रमाणे खाली बसली. शब्द थांबले, पण अजून त्यांची आस मागे राहिली होती. आवाज मगापेक्षा अधिक हळवा झाला होता. जणू आता जो कोणी तिला साथ घालीत होता त्याची वाट पाहण्याची शक्ती संपत आली होती. तरीही शेवटचा प्रयत्न म्हणून तो तिला पुन्हा एकदा हाक मारित होता, मदतीसाठी, अतिशय करुणपणे. आणि ती मात्र त्याच्या मदतीला न जाता इथेच बसून राहिली होती. छे, काहीतरी करायला हवे. हा भास असला तरी त्यामागे काहीतरी कारण असेलच. कोणाला तरी निकडीची गरज असेल. कोणाला तरी म्हणजे कोणाला? तिने वाचले होते, अतिशय मनापासून, अगदी आत्म्यापासून एखाद्याने निर्वाणीची हाक मारली तर कितीही अंतरावर, इतरांना नाही पण त्या माणसाला, फक्त त्याच माणसाला ऐकू येते. जशी काही आत्म्याची भाषा आत्म्याला कळते, तितकीच निकड असली तर. आज कोणाला तरी तिच्या मदतीची निकड होती, पण कोणाला? आणि एकदम तिच्या डोक्यात वीज चमकावी तसे झाले. एवढे साधे, इतके सरळ आपल्या डोक्यात आधीच कसे आले नाही? सागर सारखाच वाटणारा हा आवाज दुसऱ्या कुणाचा असणार? त्याच्या मुलाचा, सौरभचा. बाई गं, म्हणजे सौरभ काहीतरी संकटात? ती चमकून उठली, फोनशी गेली, सौरभचा नंबर फिरवला. फोनमधून नुसता कू कू आवाज येत राहिला. तिने रागाने फोन फिरवला, खाली आपटला. गरजेच्या वेळी तोंड उघडेल तर तो फोन कसला. तिने वैतागून फोन पुन्हा पुन्हा फिरवला. प्रत्येक वेळी कू कू. ठीक आहे, हा लागेल तेव्हा लागेल, तेव्हा त्याच्यासाठी थांबून कशाला राहायचं? तिने मोबाईलचा नंबर लावला. टाप 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 टाप. मोबाईलवर नुसती खरखर येत राहिली. तिने सोनियाच्या मोबाईलचा नंबर फिरवला. त्याचीही तीच कथा. आता काय करायचे? ती विचार करीत बसली. सौरभने आपल्याला का हाक मारली असेल? त्याला कसल्या मदतीची गरज असेल? आणि आपल्या मदतीची का? सोनिया आहे ना तिथे. पण तो तर म्हणाला की मी इथे एकटा आहे. दोन्ही वेळा तो हेच म्हणाला. हे कसे शक्य आहे? सोनिया आणि शैल कुठे गेले? मग तिला एक गोष्ट अचानक आठवली. 2 वर्षांपूर्वी सौरभचे आणि सोनियाचे बिनसले होते. त्यानंतर सोनिया शैलला घेऊन माहेरी जाऊन राहिली होती. थोडी थोडकी नाही, चांगली 6 महिने. त्यावेळी सागरने आपल्याला त्या दोघांच्या भांडणात पडू दिले नव्हते. एवढा त्रागा करून घर सोडणे इतके सौरभचे वागणे चुकले नव्हते असे मनोमन वाटूनही आपण सौरभची बाजू उघडपणे घेतली नव्हती. आता पुन्हा तसेच काही झाले आहे की काय? सौरभला एकटा सोडून सोनिया शैलला घेऊन परत माहेरी निघून गेली की काय? यावेळी मात्र आपण त्याच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. त्याचा संसार सावरायला मदत केली पाहिजे. त्यालाही असेच वाटत असेल का? असे काही मनात येऊनच त्याने आपल्याला मनोमन साथ घातली असेल का?
तिने पुन्हा फोन फिरवला. मगाचाच आवाज येत होता. फोन आउट ऑफ ऑर्डर होता. मोबाईल देखील फक्त खरखरत होता. तिची फोनशी झटापट चालू असताना सागर बाहेर आला. आळोखे पिळोखे देत म्हणाला, फ्रेश वाटलं आता. आणि आपल्या झब्याच्या समोरच्या 2 खिशातून उजव्या खिशातून त्यांनी सिगारेटचे आणि पाकिट आणि लायटर काढले. सिगारेट पेटवून तिचा एक झुरका घेतला आणि विचारले, कोणाला फोन केला? सौरभला? हो, तू कसं ओळखलंस? काय म्हणालास? कुठं काय, फोन आउट ऑफ ऑर्डर आहे त्याचा. मोबाईल सुद्धा लागत नाहीये. पावसामुळे असेल. कसला कोसळतोय दुपारपासून. लगेच कामाला बसतोच वाटतं. हो, कसंही करून आज पुरं करायलाच हवं. होईल पुरं, त्याचं काय एवढं टेन्शन घ्यायचं. मी निदान कामाचं तरी टेन्शन घेतलंय, तो हसत म्हणाला. तुझं काय? काहीही कारण नसताना चेहरा बघ कसा उतरलाय तुझा. पुन्हा झाला वाटतं कसला तरी भास. कसला तरी नाही, तोच भास. तू झोपला होतास तेव्हा झाला. कुणीतरी मला बोलवते सागर. कुणाला तरी माझी फार गरज आहे. आणि ते कोण आहे हे लक्षात आलंय माझ्या. कोण? सौरभ. त्याचा आवाज तुझ्याच सारखा आहे म्हणून फसले मी पहिल्या हाकेला. खोलीकडे निघालेला सागर परत येऊन तिच्या समोर बसला. सौरभ एकटा आहे असं दिसतं त्या हाकेवर. म्हणजे सोनियाच्या संबंधात काहीतरी प्रॉब्लेम झाला असणार. त्याविषयी त्याला काहीतरी बोलायचं असेल माझ्याशी. पण तिच्या संबंधात इतकं अर्जंट काय घडलं असेल? किंचित असून सागर म्हणाला की टेलिफोन चालू नाहीत म्हणून त्यानं टेलिपथीचा वापर करावा. त्याच्या विनोदाकडे दुर्लक्ष करून सरिता म्हणाली, कदाचित त्यांचं भांडण विकोपाला गेलं असेल. आणि अगदीच वाईट मनात आलायचं तर सोनियाने स्वतःचं काहीतरी बरं वाईट. डोंट बी सिली. सागर एकदम उकडला. कसले तरी विचार काय करतेस? तुला साधा एक भास झाला, पुन्हा पुन्हा झाला तरी भास असतो. आणि तू तू तेवढ्याशा सुतानं थेट स्वर्गाला पोचलीस. सरिता क्षणभर गप्प बसली. मग म्हणाली, मध्ये सौरभ ड्रिंक्स घ्यायला लागला होता. ती त्याची सवय गेल्या वर्षभरात वाढीला तर लागली नसेल. सागरने सिगारेट पेटवली. सिगारेट तोंडात ठेवूनच तो म्हणाला, हे बघ, तू इथं बसून त्याची काळजी करत राहणार असलीस तर त्यापेक्षा आपण जाऊन त्याला बघूनच येऊया ना. सागरची कल्पना एकदम पटल्याप्रमाणे सरिता खिडकीपाशी गेली आणि म्हणाली, खरंच जाऊया, पाऊसही कमी झाला. सागर हसला आणि म्हणाला, मॅडम, कमी झाला नाहीये, बाहेरच्या काळोखामुळे दिसत नाही एवढंच. सागर तिला अधूनमधून प्रेमाने मॅडम म्हणाल. त्याच्या त्या संबोधनाने ती सुखावून जायची. तुझं काम पडलंय ना पण, ती प्रेमाने म्हणाली. तू राहा घरी, मी एकटीच जाऊन येते. एकटी? आणि यावेळी 8 वाजून गेले. मग काय झालं? मला कोणी खात नाही. उशीर झाला तर तिथेच राहील. चालेल ना? सकाळी मात्र लवकर परत येईल. ओके. पण मॅडम, तुम्हाला मी शोफर म्हणूनही नको आहे का कारसाठी? मी टॅक्सीने जाईल. ती तयारीला लागली. जेवण करायचीच नव्हते. सागर रात्री फारसे खात नसे. एखादा टोस्ट बस, तेवढा तो स्वतः करून घेणार होता. 5 मिनिटात कपडे बदलून सरिता निघाली देखील. सांभाळून जा. रस्ते ओले झाले. पाय घट्ट लाव आणि उगाच भलते विचार करीत राहू नकोस. सगळं ठीक असेल. सागरने ती बाहेर पडेपर्यंत पुन्हा पुन्हा सांगितलं. तो आपल्या खोलीत येऊन कॉम्प्युटरशी बसला. सरितेला वाटत होती तशी आणि तितकी त्याला सौरभची काळजी वाटत नव्हती. त्यापेक्षा काळोखात आणि पावसात वरळीहून सांताक्रूजला जाणाऱ्या सरितेचीच त्याला अधिक काळजी वाटू लागली. आपण सौरभकडे जाण्याची कल्पनाच काढायला नको होती. किमान पक्षी तिच्याबरोबर जायला तरी हवे होते. तिला एकटीला जाऊ द्यायला नको होते अशी रुखरुख त्याला लागून राहिली. पण त्याने रेकॉर्डर सुरू केला, इयरफोन कानाला लावला, कॉम्प्युटर चालू केला आणि थोड्याच वेळात तो आपली काळजी विसरून गेला. त्याचे सगळे लक्ष समोरच्या स्क्रीनवर आणि कान कुमार गंधर्वांच्या सुरात बुडून गेले. आपण एकटी सहज टॅक्सीने जाऊ या कल्पनेने सरिता छत्री उघडून रस्त्यावर येऊन उभी राहिली खरी. पण एकही टॅक्सी तिच्यासाठी थांबायलाच तयार नव्हती. सगळ्या आपल्या मीटर पाडून रिकाम्याच चालल्या होत्या. रस्त्यातही पाऊलभर पाणी तुंबले होते.
सरिताने साडी शक्य तितक्या वर खोचली होती, पण ती भिजू न देण्याच्या प्रयत्नाला काही अर्थ नव्हता. कारण तेवढ्यात आलेल्या पावसाच्या एका मोठ्या झडीमध्ये ती जवळ उघडी छत्री असूनही अर्धी अधिक भिजूनच गेली होती. सौरभच्या घरी पोहोचेपर्यंत ती पुरतीच भिजून गेली असती, पण तेव्हा काही हरकत नव्हती. सोनियाची साडी पेटीकोट बदलायला मिळाली असते. पण सोनिया, तिच्या विचाराने सरिता धबकली. सोनिया घरी असेल ना? एकही टॅक्सी थांबेना. सरिता रडकुंडी लागली. घरी परत जावे का की आणखी थोडा वेळ? अचानक एक टॅक्सी थांबली, पण तिच्यात एक गृहस्थ आधीच बसलेला होता. तो बाहेर डोके काढून म्हणाला, कुठं जायचंय तुम्हाला? सांताक्रूज. एकही टॅक्सी? आम्ही बांद्र्यापर्यंत सोडू शकेन तुम्हाला. इथं कदाचित रिक्षा सुद्धा मिळेल. बघूया, बसा तर खऱ्या. सरितेला काय करावं ती कळेना. कोण असेल हा माणूस? कितपत विश्वासू असेल? म्हणा, आपल्यासारखा एका प्राध्यापिकेने असा घाबरटपणा करायचा म्हणजे? लवकर बसा हो, पाठीमागे गाड्या लागले. विचार करायला वेळ नव्हता. त्याने दार उघडले. ती छत्री बंद करून टॅक्सीत बसली. तो पलीकडे सरकला. काही वेळ दोघंही गप्पच होते. पाण्याचा सबकारा आत आला. त्याने मघा तिच्याशी बोलण्यासाठी उघडलेली खिडकी तिने लावून घेतली. शेजारचा माणूस काय वयाचा असेल? 40शीचा तर नक्कीच. आपल्या मुलापेक्षा थोडा मोठा की त्याच्याच वयाचा? काही कळेना. एकदम तिच्या डोळ्यांसमोर सौरभचा चेहरा उभा राहिला. तो बहुधा आपल्याला पाहून म्हणेल, तू नाही, जरा ढिलच आहे. अशा पावसात रात्रीच्या वेळी यायची काय गरज होती? मला काय झालंय? बोलू दे त्याला असलं काहीतरी, पण काही झालेलं नसू दे बाबा. सांताक्रूजला कोणाकडे? अचानक शेजाऱ्याने विचारलं. मुलाकडे. तिला एकदम मोकळे वाटले. कोणाकडे तरी बोलावं म्हणजे मनावरचं दडपण कमी होईल असे वाटले. काय पाऊस हो? ती म्हणाली. टॅक्सी मिळेच ना. मी तर परत जाणार होते घरी, त्यातून वेळ रात्रीची. ती आपली बोलतच सुटली. त्याने तिला बोलू दिले. मग मृदूपणे विचारले, अगदी आताच जायला हवं होतं का? सकाळी गेला असतात तर? नाही हो, मला एकदम त्याची काळजी वाटली. तुम्ही हसाल सांगितलं तर, पण मला एकदम भास झाला. 2-3 वेळा एक आवाज ऐकू आला, बहुधा त्याचाच. लवकर ये, मदत हवी आहे असा. मग माझा जीव राहील ना. म्हटलं बघून तरी यावं. गृहस्थ तिच्याकडे पाहून नीट लक्ष देऊन ऐकत होता. काही वेळ तो काहीच बोलला नाही. तीही नंतर गप्पच झाली. नंतर जसा काही इतका वेळ तिच्याच बोलण्याचा विचार करीत असल्याप्रमाणे तो म्हणाला, नाही, तुम्ही केलं तेच बरोबर. असे भास म्हणजे मनानं दिलेल्या सूचना असतात पुढे घडणाऱ्या गोष्टींच्या. त्या ऐकाव्यात. नाही ऐकल्या तर नंतर पश्चाताप करावा लागतो. नाही, तुम्ही निघालात यात काहीच चूक नाही. बांद्रा आले तरी पाऊस कमी होण्याची चिन्हे नव्हती. त्याने टॅक्सी रिक्षा स्टँडशी उभी केली. तशा पावसात तो स्वतः खाली उतरला आणि त्याने तिला रिक्षा ठरवून दिली. ती त्याचे पुन्हा पुन्हा आभार मानत राहिली. पण ते ऐकायला तो थांबलाच नाही. एकदाच दॅट्स ओके असे म्हणून तो टॅक्सीत बसला सुद्धा. रडत खडत खड्ड्यांवरून उडत रिक्षा आपल्या गतीने चालत राहिली. रिक्षावाला रिक्षात एक उतारवयीन सुसंस्कृत स्त्री बसली आहे याची किंचितही भेदभाड न ठेवता पावसाला, रस्त्यांना, इतर चालकांना, पादचाऱ्यांना मुक्तपणे शिव्या देत होता. या सगळ्या दिव्यातून जाण्यापेक्षा सागरला काम थोडे बाजूला ठेवून कार घेऊन चल म्हटले असते तर? तिने कार चालवावी असे त्याने अनेकदा सांगितले होते, पण ती बदली नव्हती. आणि एरवी जरी ती चालवत असती तरी या पावसात रात्रीच्या वेळी खड्ड्यांमधून गाडी चालवण्याचा धीर तिला झालाच नसता. नाही म्हणायला तिला लिफ्ट देणारा माणूस मात्र फार चांगला निघाला. किती ठामपणे म्हणाला होता तो, नाही, तुम्ही केलं ते बरोबर. मन पुढे होणाऱ्या गोष्टींची सूचना अगोदर देतं, त्या ऐकाव्यात, नाहीतर नंतर पश्चाताप करावा लागतो. रिक्षावाल्याला त्याने पावसाचा फायदा घेऊन मागितलेले अवघाच्या 1.25 पट भाडे देऊन ती सांताक्रूजच्या सूरबहार सोसायटी शिरली तेव्हा तिचे कान आजूबाजूचा वेध घेऊ लागले. पाऊस आता थांबला होता, पण सगळीकडे किडीचूप होते. दूरवरून यावा तसा बंद घरांमधून टीव्हीचा अस्पष्ट आवाज येत होता तेवढा. लिफ्टशी नेहमी स्टूल घेऊन बसणारा गार्ड देखील आज तिथे नव्हता. मात्र ती लिफ्टशी पोचली तेवढ्यात
वरून कुणी मुद्दाम धाडावे तशी लिफ्ट खाली येऊन थांबली. ती किंचित दचकली, मग दार उघडून आत शिरली आणि सौरभच्या फ्लॅटपाशी पोहोचली. फ्लॅटचे दार उघडले ते सौरभने. आई, तू कशी काय अचानक? तू आश्चर्याने ओरडला. एवढ्यात शैल धावत आला आणि सरितेला बिलगला. अरे मी भिजली आहे सगळी, तू ओला होशील म्हणत ती त्याला बाजूला करते. एवढ्यात सोनिया, शैल झोपायला चल म्हणत आली आणि सरिताला पाहून थक्क झाली. सौरभने आजी भिजल्या सांगितलेलं समजतं ना तुला, असे दटावत शैलला उचलून घेतले. सरितेच्या हातातली ओली छत्री काढून ती ठेवायला सोनिया बाथरूमच्या दिशेने निघाली. एकूण सौरभ एकटा नव्हता, अजिबातच एकटा नव्हता. सरिता शॉवर घेऊन कपडे बदलून डायनिंग टेबलाशी येऊन बसली तेव्हा सौरभने परत विचारले, हां आता सांग, तू कशी काय आलीस? सहज आले तुम्हाला बघायला. तोंडातला तुला शब्द प्रयासाने बदलत सरिता म्हणाली. मग थोड्या अधिक धीटपणे तिने विचारले, का येऊ नये मी मला पाहिजे तेव्हा? खुशाल यावंस, पण तुझ्यासारखी व्यवस्थित बाई अशी भलत्या वेळी वाऱ्या पावसात निघणारच नाही. तू कधी फोन केल्याशिवाय येतेस तरी का? केला रे बाबा, 1000 वेळा फोन केला आम्ही, पण लागेल तर ना. कसा लागणार आई? पावसानं नेहमीप्रमाणे लाईन्समध्ये बिघाड, फोन आउट ऑफ ऑर्डर, आणि या हवेत मोबाईलचं तर काही बघूच नको, ते नुसते खरखरतातच आहे सबंध दिवस. पण तू आलीस कशामुळे? बाबा बरे आहेत ना? अहो, तुम्ही तरी त्यांची एवढी उलट तपासणी कशाला चालवली आहे? आतून स्वयंपाक करता करता सोनिया ओरडली. सौरभने व्हिस्की काढली. तू काय घेशील आई, जीन? छे रे बाबा, मी फार तर तुला कंपनी म्हणून ज्यूस घेईन, सरिता म्हणाली. तिच्या मनात मगाशी शंका चुचुकली, सौरभ जास्त प्यायला लागला असेल का? पण तसे असते तर त्याने इतक्या उशिरा विस्कीची बाटली काढली नसती. आता जेवायचीच वेळ झाली होती. तो फार तर एखादा पेग घेऊ शकला असता. शिवाय गेल्या वेळी पाहिली त्यापेक्षा आता त्याची तब्येतही अधिक चांगली दिसत होती. शैल पुन्हा चौकर उधळत आला. आजी गोष्ट, आजी गोष्ट. त्याच्या मग सोनिया आली. तुला किती वेळा सांगायचं शैल, उद्या सकाळी शाळा आहे, लवकर उठायचं आहे. असू दे ना, मी झोपवते त्याला. चल शैल, फक्त एकच गोष्ट हा, मग झोपायचं, असे म्हणत सरिता त्याला घेऊन त्याच्या बेडरूमकडे गेली. एकूण सगळे घर मजेत आनंदात दिसत होते. तिची शंका खोटी ठरली होती. हे चांगलेच होते म्हणा. पण मग तो आवाज, तिला तातडीने बोलावणारा, तिची मदत मागणारा, तो टॅक्सीतला गृहस्थ म्हणाला होता, मन पूर्वसूचना दिली. तिच्या मनाने तिला फॉल्स अलार्म दिला होता, तिला चकवले होते. शैलला झोपवून ती बाहेर आली. सोनियाने वाढायची तयारी केली होती. सौरभ बरोबर ती जीन घेत बसली होती. मग सरिता त्यांच्याबरोबर ज्यूस घेऊ लागली. सोनिया म्हणाली, सावकाश होऊ दे आहे, जेवणाची काही घाई नाही. अगं मी फारसं जेवत नाही रात्री, तुला माहिती आहे, सरिता म्हणाली. एखादा फुलका पुरी आणि जेवण झाल्यावर मी निघते. वेळ लागलाय का या असल्या पावसात परत जायला? सौरभ म्हणाला. 11 वाजले, आता जाणार कधी तू? होय, सोनिया म्हणाली. आता सकाळीच जा, ब्रेकफास्ट करा आणि जा. सरिता रात्री थांबायला तयार झाली. नाहीतरी घर मुलाचेच होते, कुण्या परक्याचे थोडेच होते. आणि येताना जे दिव्य केले ते परत करायची तिची तयारी नव्हती. आणि एकदम तिला वाटले की आपण का आलो हे यांना सांगितलं पाहिजे, नाहीतर हे आपल्या डोक्याची शंका घ्यायची. तिने सगळे सांगितले, का आलो, कसे आलो ते. दुसरा एखादा मुलगा खुर्चीतून उठून तिच्याजवळ आला असता. तिला मिठी मारून म्हणाला असता, आई तू माझ्या काळजीनं रात्री बेरात्री असल्या हवेत धावत आलीस, कमाल आहे तुझी. पण सौरभकडून नसले काही अपेक्षित नव्हते. भावनांचे प्रदर्शन करणे त्याला आवडत नाही हे सरितेला माहीत होते. तो फक्त एवढेच म्हणाला, सकाळी मी सोडेन तुला माझ्या गाडीत. सोनिया मात्र म्हणाली, मी सुद्धा ऐकलं आहे, अडचणीत असली की माणसं जवळच्या माणसांना SOS पाठवतात, पण यांचा आवाज तुम्ही ऐकलात म्हणजे? निजानीज होईपर्यंत 1 वाजून गेला. सौरभला काही झालेले नव्हते आणि तो आणि सोनिया यांची काही बिनसल्यासारखी निदान दिसत तरी नव्हते. सरिताचे असे सांताक्रूजला निघून येणे त्यांना थोडे विक्षिप्तपणाचे वाटले होते, पण त्यांनी तिला अगदीच काही वेळेत काढले नव्हते. तरीही सरितेच्या मनाला लागलेली रुखरुख
पूर्णपणे गेली नव्हती. अस्वस्थपणेच ती बिछाण्यावर पडली आणि झोपही तिला म्हणावी तशी शांत लागली नाही. पहाटेच तिला जाग आली. घरात बाकी काही हालचाल नव्हती म्हणून ती थोड्या वेळ पडून राहिली एवढंच. नंतर सोनियाबरोबरच ती उठली आणि शयीची तयारी करून द्यायला तिने मदत केली. आता तिला केव्हा एकदा घरी जातो असे होऊन गेले. सागर लवकर उठला तरी ती झोपली असल्यास समजूतदारपणे तिला तो उठवत नसे. पण त्याला सकाळी लवकर चहा आणि एखादी सिगारेट लागते हे तिला माहीत होते. सकाळी त्याला जाग येण्याआधी आपण पोचावे असे तिला वाटले. सौरभही घाईघाईने तयार झाला. त्याला सरितेच्या आधी शैलला लवकर शाळेत सोडायची होती. घराशी आल्यानंतर सौरभ खालच्या खालीच परत चालला होता. तेवढ्यात त्याला वडिलांना काहीतरी निरोप देण्याची आठवण झाली आणि तो वर आला. तिने पर्समधून चावी काढली आणि दाराला लावली. बस ते उठलेच असतील असे म्हणत ती सौरभला घेऊन हॉलमध्ये आली. चांगले 8 वाजले असूनही दोन्ही शॅन्डिलियर्समधले दिवे जळत होते, पंखा फिरत होता आणि त्याखाली सागर कार्पेटवर पडला होता. त्याचा एक हात फोन ठेवलेल्या बसक्या स्टुलाच्या रुखाने फालता पडला होता. कडाडांवरून फोनचा रिसिव्हर खाली लोंबकळत होता. दोघेही धावत सागरजवळ गेले. सौरभने त्याच्या हाताला, कपाळाला, छातीला हात लावून पाहिला. सारे थंडगार लागत होते. त्याने नाडी सापडते का पाहिले आणि तो डॉक्टरला फोन करू लागला. सरिता सागरला मिठी मारून त्याच्या शेजारी कोसळली. तिच्या काहीतरी लक्षात येऊ लागले होते. रात्री अपरात्री कधीतरी सागरला अटॅक आला असणार. विलक्षण अस्वस्थ वाटू लागल्यावर त्याने पहिली आठवण केली असणार ती सरितेची. त्याच्या जीवाची घालमेल होऊ लागली असणार. सरिता असती तर तिची मदत हवी, निदान डॉक्टरला बोलावण्यासाठी तरी, त्याला आधार देण्यासाठी. पण जवळ कोणीच नाही. त्याच्या मनाने तिला एकसारख्या हाका मारल्या असतील. शेवटी महत् प्रयासाने तो कसा बसा फोनशी गेला असेल. फोन लागणार नाही हे माहीत असूनही त्याने रिसिव्हर उचलला असेल. पण नंबर फिरवण्याआधीच त्याचा शेवटचा आक्रोश तिने आधीच ऐकला होता. ये, लवकर ये. अजून काय येत नाहीस? लवकर ये. मला तुझी मदत. इथं मी एकटा. तिने पहिल्यांदाच तो आवाज ऐकला, ओळखला होता. पण नंतर मात्र